ऑफिसवाली लव्ह स्टोरी भाग 18। आऊ आणि तन्मयची मॉम गप्पा मारत बसल्या होत्या. तन्मयच्या मॉमच्या मनात अजून काही शंका रेंगाळत होत्या. आऊ, एक विचारू? तन्मयची मॉम थोडी धास्तावलेल्या स्वरात बोलली. आऊ, तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? रितू अनाथ आहे ते म्हणजे ती आपल्याला, तुम्हाला कळतंय ना मला काय विचारायचं आहे ते? आऊने डोळे मिटून घेतले आणि शांतपणे म्हणाल्या, मला कळतंय, पण स्पष्ट बोल प्रीती. आऊ, तुम्हाला चालेल रितू नाचून म्हणून? तन्मयची मॉम धीर एकवटून पटकन विचारून मोकळी झाली. तुम्हाला तिच्या अनाथ असल्याचा काही प्रॉब्लेम नाही? तन्मयच्या मॉमने थोडं घाबरत, थोडं अडखळत विचारलं. आऊंच्या चेहऱ्यावर तसे स्मित उमटले. त्यांच्या आवाजात माया होती. अगं, मला काय प्रॉब्लेम असणार? मुलगी गुणी आहे, संस्कारी आहे. तू ऐकलंस ना शलाका काय बोलली ते? तिने जसं ते घर जोडून ठेवलंय तसंच हे घर पण जोडून ठेवेल ती. ह्यात मला तिळमात्र शंका नाही. ती जर आपल्या घरी माझी नातसून बनून आली तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल. आणि ती अनाथ आहे ह्यात तिचा काय दोष? उलट मी तर म्हणेन अशी मुलगी नाकारणारे तिचे आई वडीलच कमनशिबी आहेत. आणि आता थोडी ती अनाथ आहे, आपण सगळेच आहोत की तिच्या सोबत. हो, खरे. तन्मयच्या मॉमने सहमती दर्शवली. पण एक आहे हा प्रीती. आऊ थोड्या गंभीर झाल्या. तन्मयला जर रितू पसंत असेल तरच आपण पुढे जायचं. त्याला चालणार असेल तरच. मला त्याच्यावर जबरदस्तीने हे नातं लादायचं नाही आहे. आणि कोणीच त्याला फोर्स करणार नाही. मी कोणीच बोलते हा, कारण त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि हा निर्णय सर्वस्वी त्याचा असेल. आऊंच्या बोलण्यात एक जरब होती. आऊ, जसं तुम्ही म्हणाल तसं. तन्मयच्या मॉमने मान डोलावली. तो स्वतः ऋतूचा विषय काढत नाही तोपर्यंत काही विचारायचं नाही, आऊंनी ठामपणे सांगितले. आऊ, पण बोललो नाही तर कसं समजणार त्याच्या मनात काय आहे ते? तन्मयच्या मॉमने थोडा आक्षेप घेतला. त्यासाठी बोलावंच लागेल ना. तुझं बोलणं म्हणजे काय ते माहीत आहे मला. उगाच फोर्स करत बसशील. आऊंनी हसून म्हटले. मी बोलेन त्याच्याशी, पण आता लगेच नाही. तन्वीची एंगेजमेंट होऊन जाऊ दे, मग बोलेन त्याच्याशी. तोपर्यंत हा विषय बंद. ठीक आहे. तन्मयची मॉम हसून तयार झाली. रितूचा प्रोजेक्ट सुरू झाल्याने ती खूप बिझी झाली होती. रात्री घरी जेवून सगळी कामं झाल्यावर बाकीचा उरलेला वेळ सियाला द्यायची. नाहीतर कधी कधी रितू खूप थकून जायची. त्यामुळे सियाला वेळ देता यायचा नाही. बिचारी सिया तेलाची बॉटल घेऊन तिच्या छोट्याशा हाताने रितूच्या स्कॅल्पला मसाज करायचे. तिलाही कळायचं तिची मम्मा खूप दमली आहे ते म्हणून. त्यामुळे रितूची काळजी घ्यायची. रितूला अजिबात कसल्याच गोष्टीत तिने त्रास दिला नव्हता. रितू सिया तिची घेत असलेली काळजी, समजूतदारपणा बघून सुखावून जायची. रितूचेही हेच प्रयत्न असायचे की कसा सियाला तिचा वेळ देता येईल, तिच्याशी खेळता येईल. 2 दिवस रितूचे असेच कामात निघून जातात. सियाला प्रॉमिस केल्याप्रमाणे ती रविवारसाठी सगळं लागणारे सामान आठवणीने घेऊन येते. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने सगळे लवकर काम आटपून गप्पा मारत बसले होते. सुहास आणि त्याची आई पण घरी आले होते. परी तिच्या मामू आणि मम्मा बरोबर लुडो खेळत होती. यश मामू, मी फर्स्ट येणार.
मी बघ किती फुले आले, परीने उत्साहाने म्हटले. सुहासने छोटस तोंड करत, शिट यार, हा स्नेक बघ ना, मला पुढे जायलाच देत नाही. कम ऑन मामू, लवकर ये फुले. मम्मा बघ तुझ्या मागेच आहे, परीने त्याला प्रोत्साहन दिले. सोना, त्या स्नेकला ना तुझा मामू आवडला आहे. बघ परत खाली येतो की नाही तुझा मामू. रितूने हसत सुहासला चिडवले. कम ऑन मामू, कम ऑन, चल पटकन, तुला 5 नंबर हवा आहे, परीने घाई करत म्हटले. परी बघ आता तुझ्या मामूला 4 नाही तर 2च पडणार आणि परत त्याला स्नेक खाणार, म्हणत रितू तिला आणि सुहासला चिडवत होती. आणि रितूने म्हटल्याप्रमाणे सुहासला परत स्नेक खातो. रितू हसत होती. तिला बघून सियाला पण हसायला आले. त्या दोघे मिळून सुहासला हसत होत्या. बस बस, छोटासा स्नेक होता तो, एवढं काय हसायचं त्यात. तुझ्या मम्माला सांग खेळायला, तिला तर हा मोठा स्नेकच खाणार, बघच तू, सुहास वैतागून म्हणाला. रितू, तू बघशील ना ग ह्यांना. ठीक आहे, बघू हा. मला किती नंबर हवे आहेत चिऊ, रितूने सियाला विचारले. मम्मा तुला 3 नंबर पाहिजे. मग तू स्टेल्सने वलती येशील, सियाने हसून सांगितले. ओके, म्हणत रितू डाईस टाकते, तर बरोबर तिला 3 येतात. म्हणून परत रितू सुहासला चिडवत होती. चिऊ, कोणतरी बोलत होतं ना की मला स्नेक खाणार म्हणून. बिचारा. सिया पण तोंडावर हात ठेवून हसत होती. मम्मा मला 1 नंबर हवा, मग मी फर्स्ट येणार. यस बच्चा, आणि मी सेकंड. तुझा मामूच गेम हरणार बघ, रितूने हसून म्हटले. सियाला 1 नंबर येतो आणि ती फर्स्ट येते आणि ती उड्या मारत टाळ्या वाजवत नाचायला लागते. आता तिच्या मम्मा आणि मामू मध्ये गेम रंगला होता. दोघेही एकमेकांना चिडवत होते. सिया त्या दोघांना पण चीअरअप करत होते. आणि शेवटी रितू जिंकते. काय मामू, तू जिंकला असतास ना, सियाने हसून म्हटले. जाऊ दे, मी तुला शिकवेल कसं खेळतात ते, मग नेक्स्ट टाइम तू सेकंड येशील, कारण फर्स्ट मीच आहे ना, म्हणत सिया हसायला लागते. डोळे बारीक करून सुहास तिच्याकडे बघतो. तो तिला पकडायला जातो तसं सिया लगेच रितूच्या मागे जाऊन लपते आणि हसत असते. सगळे त्यांची मस्ती बघून हसत गप्पा करत असतात. ओ साहेब, चला घरी, तुमच्यासाठी संडे आहे, सुहासची आई म्हणाली. आमच्यासाठी नाही, त्यात उद्या तुझे बाबा येत आहेत. चला येतो आम्ही. अरे वा, हेमंत येत आहे उद्या, रितूच्या बाबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. हो, उद्या येतील सकाळी, सुहासची आई म्हणाली. कालच त्यांचा फोन आला होता, गावी घराचं काम झालं आहे आणि सुहासचे काका बाकीचं बघतील सगळं, बोलले, म्हणून हे आज बसले गाडीत, उद्या सकाळपर्यंत येतील. बरं झालं, त्याच्याशिवाय मज्जा नाही, रितूचे बाबा हसून म्हणाले. आमचा पूर्ण ग्रुप त्याची रोज आठवण काढतो. आता उद्या येत आहे तर बघा, सगळे बघून किती खुश होतील ते. हो ते आहेच, उद्या या मग भेटायला मित्राला, सुहासची आई हसत म्हणाली. हो, येऊ दे त्याला, आराम करू दे, मी निवांत येईल त्याला भेटायला, रितूचे बाबा म्हणाले. चला येतो आम्ही आता. बाय चिऊ, बाय रितू, येतो मोठी आई, सुहास सगळ्यांना बाय करत म्हणाला. हो ये, मोठी आई म्हणाला. गुड नाईट, सुहास म्हणाला. गुड नाईट, रितूने उत्तर दिले. गुड नाईट मामू, सियाने अर्धवट झोपेतच म्हटले. ते गेले तसे रितूही सियाला घेऊन झोपायला जाते. दुसऱ्या दिवशी तन्मयने त्याच्या घरी तन्वीच्या एंगेजमेंटसाठी इंडियामधल्या टॉपच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं.
त्यांची टीम आज घरी येणार होती, त्यामुळे रिषभ आणि त्याची फॅमिली म्हणजेच त्याचे मॉम डॅड काका काकी आणि त्यांची मुलगी स्पृहा सगळे तन्वीच्या घरी जमले होते. एकीकडे मोठी माणसं एंगेजमेंटला कोणाकोणाला बोलवायचं ह्याची लिस्ट काढत होते. पॉलिटिक्स, बिझनेसमॅन या सगळ्यांशीच त्यांचा संबंध येत असल्याने मोठमोठ्या लोकांना आमंत्रण जाणार होती. त्यावर त्या सर्वांचं डिस्कशन चालू होतं. तर दुसरीकडे तन्वी आणि रिषभ त्यांच्या एंगेजमेंटसाठी डेकोरेशन थीम्स बघत होते. स्पृहा त्यांची मदत करत होती, पण तन्वी खूप कन्फ्युज होती आणि जे रिषभ तिला दाखवायचा ते तिला पसंत पडत नव्हतं. शेवटी वैतागून ती तन्मयला हाक मारते. तन्मय बाजूला उभा राहून त्याच्या मॅनेजरशी उद्याच्या मीटिंग संदर्भात बोलत होता. भाई, आज तरी ते फोन कॉल्स बाजूला ठेव, तन्वीने वैतागून म्हटले, आणि मला हेल्प कर. एवढे सारे डिझाईन्स बघून मी कन्फ्युज्ड आहे. तन्मय फोनवरचं बोलणं आटोपतं घेत तन्वीच्या शेजारी जाऊन तिची हेल्प करायला लागतो. शेवटी खूप मेहनतीने ते सर्व डेकोरेशन फायनल करतात आणि बाकी सगळं फायनल करतात. हुश, सुटलो बाबा एकदाचा. तन्मयने एक मोठा श्वास घेतला. रिषभ, लवकर घेऊन जा रे हिला लग्न करून. किती नखरे हिचे सगळ्यात. हे नको, हे असं हवं होतं, ते तसंच का. बाप रे रिषभ, काय म्हणून आवडली रे ही तुला? काय माहीत. रिषभने नाटकी चेहरा करत, काय करणार, हीच होती नशिबात असंच समजायचं. त्यावर सगळे खळखळून हसतात. रिषभ, तुला तर मी नंतर बघते. यू भाई, मी तुला सोडणार नाही. तन्वी तिच्या जवळची सोफ्यावरची पिलो त्याला फेकून मारते आणि त्याला मारायला त्याच्या मागे मागे धावत असते. सोडणार नाही वाली, आधी पकडून तर दाखव. तन्मय त्या सोफ्याच्या गोलगोल फिरत असतो. रिषभ, स्पृहा आणि बाकी सगळे त्यांची मस्ती बघत हसत असतात. शेवटी आऊच त्यांना दम देऊन शांत बसायला सांगतात. पण ही दोघं कुठे ऐकणार होते. तन्वी तिच्या डॅडच्या खुशीत शिरत एवढूसं तोंड करून तन्मयची तक्रार करते. त्याचे डॅडही त्याला खोटं खोटं दम भरतात. तशी तन्वी त्याला चिडवत असते. तन्मय त्याच्या मॉमकडे गेला आणि तिला मिठी मारली. बघ मॉम, डॅड हिचीच साईड घेतात ना, बघ कशी चिडवते, त्याने तक्रारीच्या सुरात म्हटले. आता बस करा बघू एकमेकांना चिडवणं, तुम्ही काय लहान आहात का? तन्मयच्या मॉमने हसून म्हटले. असू दे ग प्रीती, रिषभची आई हसून म्हणाली. त्या दोघांचा एकमेकावर किती जीव आहे माहिती आहे ना तुला, थोडी मस्ती करू दे की. तन्मयची मॉम हसून, हो ना, आत्ता आपल्यासमोर भांडतील, नंतर कधी एकत्र येतील कळणार सुद्धा नाही, तिने प्रेमळपणे म्हटले. अशाच थोड्या गप्पा गोष्टी करून रिषभच्या घरचे घरी निघाले. त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे जायचं होतं. नाश्ता वगैरे करून रितू आणि मोठी आई जेवणाची तयारी करत होत्या. मम्मा, तू पिझ्झा कधी बनवणार? सियाने आदित्यने विचारलं. चिव, पिझ्झा आता नाही, संध्याकाळी करणार, रितूने हसून सांगितले. आता फिश फ्राय केले आहेत, तुला आवडतात ना? फिश फ्राय मम्मा? येई, आज मी तू फिश खाणार. सिया आनंदाने उड्या मारू लागली. पण आता मी खेळायला जाते, बाय म्हणत सिया निघूनही गेली. जेवण झाल्यावर रितू सियाला बोलावून आणते आणि सगळे जेवून घेतात. सिया मस्त मिटक्या मारत जेवत होती, कारण तिच्या आवडीचे फिश फ्राय होते. रितू, मी जरा हेमंतला भेटून येतो ग, रितूचे बाबा म्हणाले. ठीक आहे बाबा, त्यांना सांगा विचारलं म्हणून, रितूने म्हटले. हो सांगतो, रितूचे बाबा म्हणाले. मोठी आई, तुझा आराम कर, मी घेते आवरून, रितूने प्रेमळपणे म्हटले आणि मोठ्या आईला बळजबरीने आत आराम करायला पाठवून दिलं. सगळं आवरून
ऋतू सियाला थोडा वेळ झोपवते आणि तीही थोडा आराम करते. संध्याकाळी उठून ती पिझ्झाच्या तयारीला लागली. सिया ही ऋतूच्या मागे पुढेच करत होती. मम्मा, मी पण हेल्प करते ना तुला, सियाने उत्सुकतेने विचारलं. मला सांग ना, मी काय करू? तू काय हेल्प करणार बरं? ऋतूने विचार करत म्हटले. मला आपल्या फ्रीज मधून 4 कॅप्सिकम काढून वॉश करून दे आणि त्या ड्रॉवर मधून 2 प्लेट्स काढून दे. ओके मम्मा, सियाने उत्साहाने म्हटले आणि तिने ऋतूने सांगितल्याप्रमाणे फ्रीजमधून कॅप्सिकम काढून धुवून दिले. व्हेरी गुड बच्चा, ऋतूने कौतुकाने म्हटले. तू आता इथे बस आणि हे स्वीटकॉर्नचे पीसेस मला या प्लेटमध्ये काढून दे आणि मी पिझ्झा कसा करते ते बघ. तोपर्यंत तुझे फ्रेंड्स पण येतील. ऋतूने तिला किचन टॉपवर एका साईडला उचलून बसवले. तिच्या गालावर किस केलं आणि कामाला लागली. सिया कॉर्नचे एक एक पीस त्या प्लेटमध्ये काढून ठेवत होती. काम करताना ती ऋतू काय करते, कसं करते याचं बारीक ऑब्झर्वेशन करत होती आणि मॅडमचे अधूनमधून काही ना काही प्रश्न चालूच होते. ऋतूही तिच्या प्रश्नांची न कंटाळता हसून उत्तर देत होती. दोघीही मस्त गप्पा मारत काम करत होत्या. त्या बोलत असतानाच सियाच्या फ्रेंड्स तानी आणि दिव्या आल्या होत्या. मामा, दिव्या आणि तानी आल्या आहेत, सियाने उत्साहाने सांगितले. ऋतू लगेच बाहेर येऊन त्यांना पाणी देते. ऋतू, तू बघशील ना ग यांना एकटी? मला जरा बाहेर जायचं होतं. मी येते 8 पर्यंत या दोघींना घेऊन जायला. ॲक्च्युली तानीच्या पण मॉमला बरं नाही, नाहीतर ती असती तुझ्याबरोबर. मलाही अर्जंट काम आहे. चालेल ना तुला? ह्यांनी जास्त मस्ती केली तर मला लगेच कॉल कर, मी लगेच येईन त्यांना न्यायला. दिव्याच्या मॉमने थोडी चिंता व्यक्त करत म्हटली. हो चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही या जाऊन, ऋतूने हसून म्हटले. त्या नाही करणार जास्त मस्ती आणि केली तरी मी आहे, डोंट वरी. थँक्स ऋतू. बरं चल, मी येते. बाय बच्चा. ऋतू दीदीला त्रास देऊ नका, मी येते लवकर. ओके. दिव्याची मॉम मुलींना सूचना देऊन निघाली. चिऊ, तू टीव्ही लाव, तुम्ही टीव्ही बघत बसा, मी आलेच 10 मिनिटात गरम गरम पिझ्झा घेऊन. ओके, ऋतूने सियाला सांगितले. ओके मम्मा. सियाने मान डोलावली. सिया त्यांना घेऊन हॉलमध्ये बसून टीव्ही ऑन करते. त्या तिघी मस्त कार्टून बघण्यात गुंग होऊन जातात. थोड्या वेळाने दीक्षा येते. हा, काय मस्त वास सुटलाय पिझ्झाचा, वासानेच भूक लागली, तिने उत्साहाने म्हटले. ऋतूने पटापट सगळं बाहेर आणलं आणि त्या तिघींनाही बोलवून त्यांच्या पुढ्यात एक एक स्लाइस करून दिला. वाव दीदी, पिझ्झा एकदम डॉमिनोज सारखा आहे, दिव्याने डोळे मोठे करत म्हटले. हो, आणि खूप यम्मी पण आहे, तानीनेही तिची साथ दिली. ओके, आता बोलत बसू नका, थंड होईल, खा पटापट. आणि अजून लागला पिझ्झा तर सांगा, अजून आहे. ओके, ऋतूने त्यांना घाई करत म्हटले. सियाने स्लाइसचा छोटा बाईट घेत, वाव मम्मा, खूप यम्मी आहे, ती आनंदाने म्हणाली. दीक्षा, तूही घे, ऋतूने दीक्षाला म्हटले. हो घेते, तू पण बस ना, तूही आमच्या सोबत खा, दीक्षाने तिला म्हटले. हो, ऋतूही मग त्यांच्यासोबत बसली. माऊ, तुला माहितीये मी आज मम्माला हेल्प केली पिझ्झा बनवायला, हो की नाही मम्मा? सियाने अभिमानाने म्हटले. हो, ऋतूने हसून दुजोरा दिला. अरे वा, मस्तच, मने माऊ मोठी झाली माझी, दीक्षाने सियाचे कौतुक करत म्हटले.
पाचही जणी मस्त गप्पा मारत पिझ्झाचा आनंद घेतात. ऋतू, खरंच पिझ्झा खूप मस्त झाला होता. दीक्षाने ऋतूला कॉम्प्लिमेंट देत म्हटले. थँक्स, तुला आवडला ना? मग झालं तर, ऋतूने हसून उत्तर दिले. अगं सुहास नाही आला तो? अगं त्याला अर्जंट एक काम आलं, त्यामुळे बाहेर जावं लागलं. बघू रात्री आला तर एक फेरी मारेलच तो चिवसाठी. ठीक आहे. थोडा वेळ खेळून झाल्यावर 8च्या दरम्यान दिव्याची मम्मा येऊन दिव्या आणि तानीला घेऊन जाते. दीक्षाही त्यानंतर थोडा वेळ बसून निघून जाते. त्या दोघी मायलेकींचा संडे असा छानपैकी निघून जातो.